हा तर बघा, जे प्री इंडिपेंडन्स पॉवर्टी एस्टिमेशन म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी जे दारिद्र्य मोजलं होतं, त्यामध्ये मोजण्यामध्ये जसं उत्पन्न मोजण्यामध्ये दादाबाई नौरोजी अग्रेसर होते. त्यांनी सुरुवातीला उत्पन्न मोजलं, तसं त्यांनी दारिद्र्य लाईन सांगताना काय सांगितलं होतं, आता अर्लिएस्ट एस्टिमेशन ऑफ पॉवर्टी लाईन आहे म्हणजे दादाबाई नौरोजीने कुठल्या सर्वेचा वगैरे आधार घेतला होता का? नव्हता. ते त्यांच्या सायंटिफिक अप्रोच नुसार नव्हतं, फक्त ते इस्टिमेट होता म्हणजे अंदाज होता. त्यावेळेस त्यांनी 16 ते 35 पर कॅपिटा पर इयर, 35 रुपये पर इयर असं त्यावेळेसचं जे पैशाचं मूल्य ते पण जास्त होतं, त्यामुळे 35 रुपये पर कॅपिटापेक्षा कमी असणाऱ्या दारिद्र्य मध्ये असेल असं त्यांनी सांगितलं होतं. द पॉवर्टी लाईन प्रपोज्ड बाय हिम, त्यांनी जी पॉवर्टी लाईन प्रपोज केली होती ती कशावर आधारित होती, तर मिनिमम बेसिक डाएटवर. जसं आपण आता आधुनिक काळात म्हणजे दांडेकर रथ, आधुनिक म्हणजे 60-61 बरं, म्हणजे त्यामध्ये अलग असेल, दांडेकर रथ असेल, लकडावाला असेल, सगळ्यांनी कशाचा आधार घेतला, परत कॅलरी मूल्याचा आधार घेतला. आणि जे दादाबाई नौरोजीनं मोजलं होतं ते पुस्तकात नाही वाटतं बहुतेक ना, तर हे फक्त थोडं जेवढं तुमच्या शक्य आहे तेवढं लिहून घ्या. त्यांनी 16 ते 35 पर कॅपिटा इयर पेक्षा कमी असणारे दारिद्र्यात आहेत असं सांगितले. आणि त्यांनी मिनिमम बेसिक डाएटचा वापर केला. कॉस्ट ऑफ सबस्टिटन्स म्हणजे काय, जगण्यासाठी जो खर्च येतो, किंवा मिनिमम बेसिक डाएटचा वापर दादाबाई नौरोजीने केला. त्यामध्ये राईस और फ्लोअर, दाल, मटन, व्हेजिटेबल, घी, व्हेजिटेबल ऑइल आणि साल्ट ह्याच्या ज्या किमती आहेत, त्या किमतीच्या आधारावर त्यांनी रक्कम काढली. त्यावेळेस 2 पैसे वगैरे किलोला मटण येत असेल त्या काळात. दादाबाई नौरोजीचा काळ म्हणजे तो 1900च्या आधीचा काळ आहे. त्यानंतर नॅशनल प्लॅनिंग कमिटी 1938, त्यांनी पॉवर्टी लाईन रेंजिंग फ्रॉम 15 ते 20 रुपये पर कॅपिटा पर मंथ, त्यांनी 15 ते 20 रुपये असं सांगितलं. नॅशनल प्लॅनिंग कमिटी 1938. ही प्लॅनिंग कमिटी आठवते का तुम्हाला? कोण होते अध्यक्ष? राष्ट्रीय नियोजन समितीचे नेहरू होते. सुभाषचंद्र बोस सुद्धा याचे सदस्य होते. 1938ला काँग्रेसद्वारे स्थापन केली होती राष्ट्रीय नियोजन समिती. ह्याचा संदर्भ तुम्हाला शेवटच्या टॉपिक मध्ये आला, पंचवार्षिक योजनेमध्ये राष्ट्रीय नियोजन समितीचं वाक्य आलं असेल एक. तर हे पण लक्षात ठेवा, त्यांनी 15 ते 20 रुपये एवढं दारिद्र्य सांगितलं होतं. त्यानंतर 1938ला नॅशनल प्लॅनिंग कमिटी वॉज सेटअप बाय सुभाषचंद्र बोस अंडर द चेअरमनशिप ऑफ जवाहरलाल नेहरू. कारण त्यावेळेसच्या 38च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सुभाषबाबू होते. आणि त्यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली इकॉनॉमिक प्लॅन तयार करण्यासाठी नॅशनल प्लॅनिंग कमिटीची स्थापना केली होती. नंतर बॉम्बे प्लॅन न सुद्धा सांगितलं. आता ह्या गोष्टी नाहीत, प्लीज लिहून घ्या, कदाचित ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, कारण ह्याच्यावर आधी प्लॅनिंगच्या अनुषंगाने प्रश्न आलेले आहेत. यांनी 15 ते 20 रुपये कोणी सांगितलं होतं? नॅशनल प्लॅनिंग कमिटीने सांगितलं होतं. द बॉम्बे प्लॅन 1944, त्याच्यामध्ये टाटा बिर्ला योजना सुद्धा म्हटलं जातं त्याला. त्याच्यामध्ये उद्योगपती होते. तर त्यांनी पॉवर्टी लाईन 75 पर कॅपिटा पर इयर असं सांगितले. 1944ला किती सांगितले त्यांनी? 75 रुपये पर कॅपिटा पर इयर. बॉम्बे प्लॅन 1944. आता परत त्याच्यानंतर आता प्रश्न विचारताना नियोजन आयोगाने आणि नीती आयोगाने नेमलेल्या समित्यात आणि तज्ञांनी केलेल्या दारिद्र्य गणना, हा एक फरक आहे. त्याच्यामध्ये ही नावं लक्षात राहतात, बऱ्याच वेळा कन्फ्युज करतात. त्यामध्ये अलग लाकडावाला ही दोनच नावं लक्षात ठेवायची तुम्हाला. अलग लाकडावाला, अलग या ओझा गौरव दत्तापेक्षा अलग आहे. हा कशात येतो? नियोजन आयोगाने नेमलेल्या समित्यामध्ये येतो. अलग आणि लाकडावाला इकडे जे आहेत, ओझा, दत्त, दांडेकर, रावलीन, रथ जैन असेल, किंवा मग पुढे मिनास बर्धन, अहलुवाली आहेत, हे सगळे तज्ञाला असंच त्यांनी नेमलेल्या वेगवेगळ्या समित्यांनी किंवा सरकारने वगैरे नेमलेल्या समित्या आहेत. मात्र नियोजन आयोगाने नेमलेल्या अलग, लाकडावाला, तेंडुलकर आणि रंगराजन ही चारच आहेत. मग ते फरक आतापर्यंत नाही विचारलेला, कदाचित पुढे विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणत्या समित्या नियोजन आयोग किंवा नीती आयोगाने नेमल्या होत्या? हे वरचे चार आहेत ते नियोजन आयोगानेच नेमलेलं आहे. नीती आयोगाने स्वतःचाच एक टास्क फोर्स नेमला होता 2016, त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये परत बोलणार आहोत. तर हे चार जे आहेत, अलग, लाकडावाला, तेंडुलकर आणि रंगराजन, त्यातलं तेंडुलकर आणि रंगराजनची पॉईंट टू पॉईंट आकडेवारी तुम्ही पाठ केली असेल. लक्षात ठेवायचं का आपल्याला? तर हे चार जे आहेत ते कशासाठी आहेत? नियोजन आयोगाने नेमलेल्या समित्या आहेत. आता आपण आहे ना पुस्तकानुसार जाऊया, आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला फरक काय करायचा आहे आणि टाइम कशा लिहायचंय ते एकदा बघायचंय. तर बघा, मी तुम्हाला काय करून देणार आहे की पुस्तक वाचताना त्याला इनरिच करणार आहे, जास्तीत जास्त माहिती त्या पुस्तकात आली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, वरच्या साईडला टाइम लाईन वगैरे
करून देईन, म्हणजे तुम्हाला कशावर फोकस करायचं रिव्हिजन करताना लक्षात येईल. तर पुस्तकाच्या वरच्या साईडला एक जांभळी पट्टी असेल, जसल्या सरांच्या पुस्तकाच्या वरच्या साईडला. ज्यांनी पुस्तक आणलं नाही त्यांनी वहीत लिहून घ्या आणि परत ते पुस्तकात ऍड करा. तर एक टाइम लाईन लिहून घेऊया आपण वरच्या साईडला. करू पण आता सगळ्यात जास्त दारिद्र्य मोजायचं काम तज्ञांनी कोणत्या वर्षात केलेलं आहे? 1960-61, बरोबर आहे का? 1960-61. इथं एक वरच्या साईडला तुम्ही लिहा. इथे लिहितो मी, म्हणजे जागा जास्त पुढे राहील असं. एकदम कोपऱ्यातलं 1960-61. आता यामध्ये मोजणारे कोण होते? मोजणारे कोण होते? तर ओझा होते, बरोबर आहे का? हे सगळे 60-61 आहेत. ओझ्याला किती आढळलं दारिद्र्य? 44%. हे अशाच पद्धतीने लिहा. ओझ्याला किती आढळलं? 44. त्याचा दांडेकर आणि रथ या दोघांनी एकत्रित मोजलं. दांडेकर आणि रथ त्यांना किती आढळलं? 41%. त्यानंतर मिनासला 59.4% आढळलं दारिद्र्य. नंतर बर्धनला 38% आढळलं. अहलुवालिया यांना 38.9% आढळलं. आतापर्यंत विचारलेलं नाही, पण कदाचित विचारलं जाऊ शकते की 60-61 मध्ये सगळ्यात कमी दारिद्र्य कोणाला आढळलं? तर ते बर्धनला 38% आढळलं. आणि सर्वाधिक दारिद्र्य कोणत्या समितीला आढळलं? तर ओझा समितीला. आता आपण यात प्रश्न विचारण्यासाठी जे कुठले मटेरियल आहेत किंवा कुठला कंटेंट असा की ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तो वेगळं काढूया. आता बघा, पीडी ओझा. पीडी ओझाचं वैशिष्ट्य काय? तर ह्यानं जे दारिद्र्य रेषा आहे ती किती सांगितली होती? 2250 कॅलरी. तर त्याच्या डोक्यावर लिहून टाका ती 2250 कॅलरी. म्हणजे वरची लाईनच वाचली ना तर तुम्हाला सगळ्या प्रश्नाच्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. त्यांनी किती सांगितलं होतं? 2250. या दांडेकर रत्न किती सांगितलं होतं? ह्यालाच कॉपी केलं त्यांनी, 2250 कॅलरी. त्यांनी पण किती सांगितलं होतं? 2250 कॅलरीज. आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे यामध्ये, फक्त ग्रामीण कोणी कोणी मोजलंय? तर या तिघांना असं वरच्या साईडला जागा असेल ना, नसेल तर खालच्या साईडला लिहा, असं म्हणजे बॉक्स करा या तिघांना. हा, फीडबॅक फॉर्म तुम्हाला वाटले जातील. तुम्हाला जे योग्य वाटत असेल तो फीडबॅक त्यामध्ये द्या. काय सुधारणा असतील तर सांगा. फक्त टेक्निकल प्रॉब्लेम हाच झालाय, तो उद्या होणार नाही, ते फक्त लक्षात ठेवा. मिन्नास बर्धन आणि अहलुवालिया या तिघांनी मिळून जे दारिद्र्य मोजलेलं आहे ते फक्त आणि फक्त ग्रामीण साठी मोजलेलं आहे. तर वरच्या साईडला फक्त ग्रामीण. ह्यांची दारिद्र्य रेषा जी आहे ते फक्त ग्रामीणसाठी, हे लक्षात असू द्या. आता दांडेकर रथचं काय कंसात तिथं खाली लिहिता का? शहरीमध्ये जास्त आढळलंय दांडेकर रथला, शहरीमध्ये जास्त. त्याकडे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त काय लक्षात ठेवायचं की असं मल्टिपल जर विधान आले तर एक वैशिष्ट्य आहे ना त्याचं, की शहरीमध्ये दारिद्र्य ग्रामीणपेक्षा जास्त आहे असं दांडेकर रथला आढळलंय. ते फक्त कंसातल्या. वरच्या टाइम लाईन मध्ये सगळ्या गोष्टी झाल्या. तिथं बऱ्यापैकी सगळं कव्हर होऊन जाईल तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते.
आता दत्त मार्टिन आणि रॅव्हलिन. आता गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन ह्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय, तर त्यांनी दारिद्र्य गॅप किंवा पॉवर्टी गॅप, दारिद्र्य अंतर ही संकल्पना सुचवली. आणि यांनी जो अहवाल दिला होता तो अहवाल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अहवाल काय होता, रिजनल डिस्पॅरिटीज टार्गेटिंग अँड पॉवर्टी इन इंडिया, म्हणजे प्रादेशिक असमतोलावर त्यांनी अहवाल दिला होता, हे लक्षात ठेवा. जरी तो पूर्ण नाव लक्षात राहत नसेल तर प्रादेशिक असमतोल अहवाल पुस्तकाच्या तिथंच लिहिलेले हा, तुम्ही अजून एकदा लिहा, तिथं सरांनी दिलाय. तरी पण प्रादेशिक असमतोल अहवाल 1989 हा त्यांनी प्रकाशित केलाय. गौरव दत्त मार्टिन रॅव्हलिन ह्याच्यावर हा प्रश्न पण एक नवीन फॉर्म होऊ शकतो. आता त्यांनी ग्रामीणसाठी कशाचा वापर केलाय, तर सीपीआय एल, ऍग्रिकल्चर जे मजूर आहेत किंवा शेतीमध्ये जे काम करणारे मजूर आहेत त्यांच्यासाठी सीपीआय एल चा वापर केलाय. आणि शहरीसाठी त्यांनी सीपीआय आयडब्ल्यू इंडस्ट्रियल वर्कर यांचा वापर केलेला आहे. फरक लक्षात ठेवा, विचारताना ते विचारू शकतात की ग्रामीणसाठी गौरव दत्त मार्टिन रॅव्हलिन काय वापरलंय. ह्याच्या आधी जर असा प्रश्न आला की जे सुरुवातीला आपण दोघ जण बघितले होते, ओझा आणि दांडेकर, यांनी काय वापरलंय, 2250 कॅलरी वापरलेत, बरोबर आहे का. तिकडं गौरव दत्त मार्टिन रॅव्हलिन काय वापरलंय, सीपीआय एल आणि सीपीआय आयडब्ल्यू हे निकष वापरलेले आहेत. आणि यांनी प्रादेशिक असमतोलावर अहवाल पण दिलाय. त्यासोबतच अजून काय केलंय त्यांनी, की आयडब्ल्यू आणि इकडे ए आर ह्या दोन सीपीआयचा वापर केलाय आणि पॉवर्टी गॅप नावाची संकल्पना सुचवलेली आहे. ह्यांचा अहवाल कधीचा आहे, 1989चा. आता पॉवर्टी गॅप हे महत्वाचं कशासाठी आहे, तर तुम्हाला किती अंतर आहे जे बाहेर काढण्यासाठी गरजेचं आहे. जसं आपण प्रिलिम पास होण्यासाठी 3 मार्क कमी पडले, 4 मार्क कमी पडले, हा 4 मार्क तुमचा गॅप आहे, तो तुम्ही भरून काढला तर तुम्ही त्या बाउंड्री रेषेच्या पलीकडे जाल. तसंच गॅप मध्ये दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्यासाठी त्यांना किती पैशाची, किती उत्पन्नाची गरज आहे हे त्यामधनं समजून येते. आता खाली मिनास जैन आणि तेंडुलकर या तिघांनी पण आहे ना परत सीपीआय एल आणि सीपीआय आयडब्ल्यू चा वापर केला. बाकीचे आकडे लक्षात ठेवायची काही गरज नाही, फक्त बॉक्स मध्ये दिलेले आहेत. 70 71 ते 87 88 मध्ये दारिद्र्यावर काय फरक पडला, 57% 44.9% ग्रामीण आणि शहरी, 45 वरून 36.5 पर्यंत आलं. आणि एकूण दारिद्र्याचं प्रमाण 55 वरून 42 पर्यंत घटलं. हे सहज बघा, ह्यामध्ये ह्या एवढे आकडेवारी शक्य असेल तर लक्षात ठेवा, 55 वरून 42% दारिद्र्य कमी झालं. जुना प्रश्न विचारला तर कदाचित एवढंच विचारलं जाऊ शकते. आता हे वेगवेगळे तज्ञ झाले. ह्याच्यानंतर आता आपण नियोजन आयोगाने जे समित्या नेमल्या होत्या, तेंडुलकरची जी समिती आहे ती सेपरेट परत नियोजन आयोगाने नेमलेली आहे 2005 मध्ये, ते आपण नंतर बघणार आहोत. हे कार्यकारी गट हा टास्क फोर्स आहे. त्याच्यानंतर अलग लकडावाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तेंडुलकर आणि रंगराजन ह्या दोघांचा टप्पा तर तुम्हाला लक्षात राहतेच. तेंडुलकर आणि रंगराजन हे आपोआप लक्षात राहणार आहे. फक्त एक विनंती करतोय, सारथी त्या फीडबॅक फॉर्म मध्ये लिहू नका, काय त्यांना पण सबमिट करावं लागेल कदाचित. त्यामुळे सारथी विषय काय लिहू नका, फक्त लेक्चर विषय लिहा. आणि ऑनलाईनचा शब्द त्यामध्ये काढू नका, फक्त त्या फीडबॅक मध्ये. आता तुम्ही लिहाल ऑनलाईन मध्ये काय तर प्रॉब्लेम येतोय किंवा ऑनलाईनचे काय प्रश्न असतील तेवढे फक्त लिहू नका. कदाचित सारथी पण ते फीडबॅक फॉर्म मागू शकते त्यांच्यासाठी. आता बघा, जो टास्क फोर्स नेमला होता 1962 ला,
त्याच्यामध्ये पॉवर्टी लाईन या संकल्पनेवर पहिली चर्चा 57 मध्ये एक श्रम परिषद म्हणजे इंडियन लेबर कॉन्फरन्स भरली होती. कारण जे दारिद्र्याचा जो प्रश्न आहे तो कामगार आणि मजुरांना जास्त त्याचा सामना करावा लागतो. त्यानंतर आयसीएमआर 1958 मध्ये त्यांनी एक पोषण सल्लागार समिती नेमली होती. ह्याच्यावर थेट प्रश्न आला होता की समिती कधी नेमलेली, तर 1958 मध्ये आयसीएमआर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आयसीएमआर जे आपल्या मेडिकल क्षेत्रातली सर्वोच्च संशोधन संस्था आहे, सरकारी संस्था आहे, त्यांनी 1958 मध्ये एक न्यूट्रिशन ऍडवायझरी ग्रुप स्थापन केला होता. त्या न्यूट्रिशन ऍडवायझरी ग्रुपने किती सांगितलं त्या आकड्यावर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2300 कॅलरी ऊर्जा आणि 62 ग्रॅम प्रथिनाची प्रत्येक प्रौढाला दैनंदिन गरज आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्या 1958च्या समितीनं काय सांगितलंय तर प्रत्येकी 2300 कॅलरी आणि 62 ग्रॅम प्रथिन आयोग देताना 58, 64, 65 असं सुद्धा देऊ शकतं. म्हणजे दोन्ही लक्षात ठेवा, 2300 कॅलरी ऊर्जा आणि 62 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता आहे. त्यामध्ये जो नियोजन आयोगाचा जो टास्क फोर्स होता त्यांनी मिनिमम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग गाठण्यासाठी एक कार्यकारी गटाची नेमणूक केली होती. तर त्यानं काय काय काम केलं, जो कृती दल होता त्यांनी 240 जो ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी किती सांगितलंय 300 रुपये. तर 240 आणि 300 एवढं लक्षात ठेवा. ग्रामीणसाठी 240 आणि शहरीसाठी 300. आतापर्यंत आयोगाने फक्त तेंडुलकर आणि रंगराजन यांनी सांगितलेल्या खर्चावर विचारलंय, कधी कधी मासिक पण विचारलंय. मागच्याच कंबाईनच्या पूर्व परीक्षेला विचारलं होतं त्यांनी मासिक खर्च सांगितला. त्याच्या पुढे जाऊन शक्यता आहे की या समितीचं पण विचारलं जाऊ शकते. जे मोठे मोठे ठोकळ आकडे आहेत तेवढं लक्षात ठेवा. 240 आणि 300 हे लक्षात ठेवणं सोपं आहे. कधीसाठी सांगितलं त्या टास्क फोर्सनं सांगितलं. त्यानंतर अलग कृती दल, अलग जी कृती दल आहे त्याची नेमणूक 1970 आणि अहवाल कधी सादर केलं 1979. लक्षात ठेवण्यासाठी अलग कृती दल आहे ना तिथे 1979 लिहिलंय पुस्तकात, ते कट मारा तिथं असेल 1977 आणि डॅश 1979. कारण आपल्याला प्रश्न विचारताना दोन टाईपचे प्रश्न विचारतात, ती समिती कधी नेमली त्यांनी अहवाल कधी दिला. आता आपल्याला वाटत नसणार आता ती नॅशनल राष्ट्रीय उत्पन्न समिती बरोबर आहे का, राष्ट्रीय उत्पन्न समितीचे नेमणूक कधी झाली ह्याच्यावर पण प्रश्न आला होता. 49 मध्ये नेमणूक झाली, 54 मध्ये त्यांनी अहवाल दिला. बरोबर आहे का. आपल्याला त्यावेळेस प्रश्न यायच्या आधी वाटत नव्हतं एवढं बारीक विचारायला का आयोग. तर इथे लिहिताना तुमच्या 1977 लक्षात राहिलं ना मग तिथे 50-50 मध्ये जाता तुम्ही की खरं नेमणूक आहे का अहवाल आहे. तर लिहिताना अशी सवय लावा 77 लिहा आणि हा चिन्ह कायम अहवाल सादर करणं किंवा बदल होणं ह्यासाठी लिहा. 1977 ला त्याची नेमणूक झाली आणि 1979 ला त्यांनी अहवाल दिलेला आहे. 1977 डबल डॅश आणि बाण 1979 ला अहवाल दिलाय. मात्र त्यांनी दारिद्र्य मोजले ते 73-74 साठी मोजलं होतं. म्हणजे ते आता मागचं दारिद्र्य कसं मोजलंय तर त्यावेळेसचे जे एनएसएसटी वगैरे आकडेवारी असेल त्याचा आधार घेत त्यांनी त्यावेळेसचं दारिद्र्य मोजलं होतं. आता त्यांनी काय केलं त्यासाठी एक संख्यात्मक माप शोधून दिलं आणि या आपण 6 योजनेचा मसुदा तयार करण्यात योजनेमध्ये जे काही योजना किंवा काही गोष्टी सांगायच्या होत्या त्या अलग समितीच्या ज्या आकडेवारीवरून 25 योजना तयार करणारी जे मसुदा समिती आहे किंवा जे नियोजन आयोग आहे त्याला मदत होणार होती. अलगनं काय केलंय पॉवर्टी लाईन बास्केटचा वापर केलेला आहे. अलगनं पॉवर्टी लाईन बास्केटचा वापर केला आणि पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये ते ग्रामीण भागासाठी किती वापरले त्यांनी 2400 कॅलरी आणि शहरी भागासाठी किती वापरले 2100 कॅलरी. ग्रामीण आणि शहरी 2400 आणि 2100 लक्षात ठेवा. आधीच तर लक्षात राहिलंय तुमच्या. दांडेकर रत्न वगैरे किती वापरलं होतं 2250 वापरलं होतं 2250 आणि 2400 आणि 2100 अशा दोन वेगवेगळ्या वापरल्या. आता ह्याच्यावर प्रश्न असा पण येऊ शकतो की कुठल्या नियोजन केलं तर 73-74 साठी मोजलं ना तर कुठल्या नियोजन आयोगाला मदत होईल, कुठल्या पंचवार्षिक योजनेला मदत होईल. 6व्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार करण्यासाठी ह्याची मदत झालेली आहे. फीडबॅक फॉर्म एकेकाने सर येतील त्यावेळेस जमा करा त्यांच्याकडे. त्यानंतर बघा डीटी लकडावाला कार्यगट. डीटी लकडावाला आता पहिलं अलग अलगची थोडी आकडेवारी किंवा त्यांच्या ज्या गोष्टी महत्वाच्या काय तर नियोजन आयोगाने नेमलेल्या 4 समित्या आहेत.
तिकडे बाकीच्या तज्ञाच्या समित्या ढिगभर आहेत, इकडे 4 आहेत, त्यामुळे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लकडावाला कार्यगट कधी नेमला होता? 89 ला नेमला होता. आणि अहवाल कधी सादर केलाय? 93 ला. आणि ह्याचा स्वीकार केला 97 ला. लकडावालावर बरेच प्रश्न आलेले. सगळ्यात जास्त प्रश्न तेंडुलकर आणि रंगराजनवर आले, त्यानंतर लकडावालावर आलेले आतापर्यंत आयोगाचे प्रश्न बघितले तर. तर इथं लकडावाला कार्यगट आहे ना, तिथं पण सरांनी जिथं 93 दिलंय ना, तिथं जरा कट करा तुम्ही पेनाने, आणि त्याच्या पुढे काय करा, हे पण बरोबरच आहे 93, पण समिती नेमली 89 ला, अहवाल दिला 1993 ला. आणि इथं कंसात लिहा स्वीकार 1997. म्हणजे काही जरी प्रश्न आला तर तुम्ही त्यासाठी तयार आहेत. कॉम्पिटिशन ज्या लेवलनं वाढलंय त्याच लेवलनं आपली तयारी पण पाहिजे. काही जरी विचारलं तर तुम्हाला तो फॅक्ट्स लक्षात असलं पाहिजे. आणि एवढं जरी असेल डाटा, तर त्यातल्या महत्वाच्या गोष्टी थोड्याच आहेत. ज्या गोष्टी मानवी मेंदूला लक्षात ठेवणं शक्य आहे त्या सगळ्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आपण. म्हणजे बाकीचं हे छोटे छोटे आकडेवारी, आता हे ढिगभर टेबल आहे, हे काय लक्षात राहणार नाही तुम्हाला. त्यातलं आपण विचून बाजूला घ्यायचं आणि ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या हायलाइटेड करून लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. आणि डोक्यामध्ये एक कॅल्क्युलेशन किंवा ट्रेंड असला पाहिजे, जेणेकरून आपण अंदाज लावू शकतोय. बरोबर आहे का? आता दांडेकर आणि रथ, एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली की त्याला ग्रामीण मधलं दारिद्र्य शहरीपेक्षा जास्त आढळलं. तर तिथं ऑप्शन दिले असतील तर तुम्हाला एक तर गोष्ट माहिती आहे की दारिद्र्य जे आहे ते ग्रामीण मध्ये जास्त, शहरीमध्ये कमी आहे. त्या आधारावर तुम्ही काही ऑप्शन तरी इलिमिनेट कराल ना, एवढं तर माहित आहे. आणि समजा बाकीचं मीनास असेल, त्यानंतर अहलुवाली असेल, यांनी काय केलं, बर्धन असेल, यांनी फक्त ग्रामीण मोजलंय, शहरी मोजलंच नाही त्यांनी. बरोबर आहे का? बरोबर आहे. तर त्याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता त्या गोष्टीचा. आता लकडावालाने काय केलं तर अलगचे जे आहे ना सगळ्या गोष्टी कॉपी पेस्ट केल्या. 73-74 आधारभूत वर्ष त्यांनी आधी मानलं होतं. आणि सीएसओ मध्ये त्यांनी प्राइस डिफ्लेटरचा वापर केलेला होता. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की प्राइस डिफ्लेटरचा वापर जे आहे ना तो करताना जीडीपी मोजण्यासाठी ते 100% योग्य राहील, मात्र दारिद्र्य मोजताना जीडीपी डिफ्लेटरचा वापर तेवढा योग्य ठरू शकत नाही. आता ह्याच्या मागची गोष्ट काय आहे, तर जीडीपी डिफ्लेटर, आता अन्नधान्याचा गट हा वेगळा आहे आणि बाकीची महागाई वेगळी आहे. कधी कधी असं असू शकतं की अन्नधान्य स्वस्त होतील पण महागाई वाढलेली असेल, आणि कधी कधी वाईस वर्षा पण असू शकतं. त्यामुळं आणि जो जीडीपी आहे तो फक्त प्राथमिक गरजांसाठी असेल असं नाही, त्याच्यामध्ये सर्व गोष्टीचा विचार केलेला आहे. त्यामुळे त्याचा एक व्यवस्थित वापर होऊ शकत नाही. किंवा जीडीपी मोजताना जीडीपी डिफ्लेटर योग्य ठरू शकतो, मात्र दारिद्र्य मोजताना ते संयुक्त ठरू शकत नाही, असं मत कोणाचं आहे? लकडावालाच आहे. हे महत्वाचं मत आहे. जीडीपी डिफ्लेटरचा वापर दारिद्र्य रेषा मोजताना संयुक्त ठरणार नाही, हे वाक्य कोणाचं आहे? लकडावालाच आहे. आणि ते लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता त्यांची आकडेवारी, आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, लकडावाला मेथड नुसार जी आकडेवारी जी आहे, तर ती आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही, मी फुली मारली होती, पण तुम्ही ट्रेंड लक्षात ठेवू शकताय. ट्रेंड लक्षात ठेवू शकता. आता बघा, फुली कट करतो मी. थोडे या आकडे समजून घेऊया, आपण आकडे वाचूया. 73-74 मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं? 54.9, त्यानंतर 51.3, 44.5, 38.9, 36.27.5. आता मी जर पेपर सेटर असेल तर मी एक वाक्य तयार करू शकतो की लकडावाल समितीने मोजलेल्या दारिद्र्यानुसार 1973-74 सलग दारिद्र्य कमी होत आलेलं आहे. बरोबर आहे का? सलग कमी झालेला आहे, सलग कमी झाला, ह्याच्यावर प्रश्न तयार होऊ शकतो. 1973-74 पासून 2004-5 पर्यंत असा आयोगाचा मागच्या वर्षी पण ट्रेंड राहिलेला आहे प्रश्न विचारण्याचा. तो सलगपणे घटलाय का दारिद्र्य लकडावालानुसार? घटलंय का? घटलंय सलगपणे. ते 73-74 ला 54.9 होतं, 4-5 ला 27.5 झालं. शक्य असेल तर हे दोन आकडे लक्षात ठेवा. शक्य असेल तर लकडावालाच्या बाबतीत दोनच आकडे लक्षात ठेवा. 73-74 ला त्यांनी किती सांगितलं होतं? 54.9. 4-5 ला किती झालं ते? 27.5. फक्त दोनच आकडे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, राहिलं ठीक. अजून काय महत्वाचं आहे लकडावालाचं? 89 ला समिती नेमली होती, 93 ला त्यांनी अहवाल दिला आणि 97 ला ते सरकारनं स्वीकार केला. लकडावालाचं वेगळं पण काय, त्याने अलगला कॉपी पेस्ट केलं. 24-21 काय कॅलरी वगैरे सगळे असतील, पण त्याने काय सांगितलं की बेस माझा 73-74 आहे, पण जीडीपी डिफ्लेटरचा जो वापर केला जातो तुम्ही जीडीपी मोजण्यासाठी, तर तो महागाईला जीडीपी मध्ये दर्शवतो, मात्र दारिद्र्य मोजण्यासाठी जीडीपी डिफ्लेटर तेवढासा परिणामकारक नाहीये. हे महत्वाचं मत आहे. का नाहीये? तर जीडीपी डिफ्लेटर काय दाखवतोय? महागाई दाखवतोय.
तर जीडीपी कमी जास्त झाला असेल किंवा जीडीपीवर जो महागाईचा इम्पॅक्ट होतो तो अन्नधान्यावरच तसाच होईल असं सांगता येणार नाही. कारण जे प्राथमिक वस्तू आहेत अन्नधान्य आहेत त्याची महागाई कमी जास्त असू शकते. आता मागे बघा तुम्ही पेट्रोलच्या किमती कमी होत होत्या त्यावेळेस ज्वारीच्या किमती वाढत होत्या कमी होत होत्या. ज्वारीच्या किमती वाढल्याच ना मागच्या काही वर्षापासून, बरोबर आहे का? आधी ज्वारी गरीब लोक खात होती, आता श्रीमंत लोक ज्वारी खात आहेत. काल पण सांगितलं तर ते किमती वाढलेल्या आहेत. महागाई कमी जास्त झाली तर त्याचा परिणाम अन्नधान्यावर तसाच पडेल का सांगता येत नाही. त्यामुळं त्याने काय सांगितलं की जीडीपी डिप्लेटरचा वापर हा ह्याच्यामध्ये तसाच वापर करता येऊ शकत नाहीये. सारथीचा अटेंडन्स कुठपर्यंत आलाय? बाकी किती जण राहिलेत? वरती येणार आहे, वरचं काय किती जण राहिलेत? 4-5 पटकन करून द्या, वरती पण द्यायचं. 11:30 तुमचं लेक्चर संपून जाईल. हा लक्ष द्या, आता येईल तुमच्याकडे. लक्ष द्या, लक्ष द्या. आता सीपीआय एल आणि सीपीआय आयडब्ल्यू चा वापर कोणी कोणी सुरू केला होता? कोणी केला होता आधी? कोणी केला होता? हा मीना जैन वगैरे त्यांनी केला होता. त्यानंतर लकडावालांनी केला होता. तर लकडावालांनी सुद्धा काय केलंय, गौरव दत्त मार्टिन ह्याच्यामध्ये बघितलं तर सीपीआय एल आणि आयडब्ल्यू चा सुरुवातीला वापर सुरू केला त्यांनी, गौरव दत्त मार्टिन. त्याच्यानंतर मग लकडावालाने सुद्धा त्यावेळेस वापर केलेला आहे. तर लकडावाला असेल गौरव दत्त मार्टिन असेल त्यांनी कशाचा वापर केलाय? सीपीआय एल आणि सीपीआय आयडब्ल्यू. आता हे तुम्हाला सांगायची गरज नाही. एल कशासाठी असणार आहे? ग्रामीणसाठी. आणि आयडब्ल्यू कशासाठी असणार आहे? शहरीसाठी. तर यांनी या दोघांचा वापर केला हे पण लक्षात ठेवा. आता तो निर्देशांक आता सगळ्यात महत्वाचं अजून काय लकडावालाचं, मागच्या तर गोष्टी महत्वाच्या आहेत, मात्र लकडावाल्यानं पहिल्यांदा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी दारिद्र्य रेषा मोजली. आता ह्याची गरज काय? 2 मिनिट लक्ष द्या इकडं. हरियाणामध्ये गेला तुम्ही तर तिथं शेतमजुरीचा दर हा 500-600 रुपये. बिहारमध्ये गेला तर 200 रुपये. त्यामुळे बिहारी सगळे आपल्याकडे येतात, बरोबर आहे का? तिथं शेतमजुरीचा दरच कमी आहे. आणि तिथं मनरेगाचे जे स्कीम आहेत, आता तुम्ही बऱ्याच वेळा मनरेगामध्ये वाचताय हरियाणा वगैरे टॉपला असतं, मग इकडे बिहार मध्ये कमी असतं ते दर. तर प्रत्येक राज्यात मिळणारे पैसे वेगळे आहेत, तिथल्या अन्नधान्याचा रेट वेगळा आहे. तुम्ही साऊथला गेला तर तिथं आता आपल्याकडं शिवभोजन थाळी वगैरे सुरू केले. तिकडे आता पण इडल्या बऱ्याच ठिकाणी तुम्ही जाऊन बसला ना, फक्त प्लेट दिलेली असते, बाजूला सांबरची बादली ठेवलेली असते आणि पीसनुसार इडली जातात. आपल्याकडे इडली वडा वगैरे असेल तर चांगल्या हॉटेलमध्ये 40-50 रुपयाला असतो 2 इडलीची किंमत, बरोबर आहे का? तिथं 5 रुपये, 3 रुपये, 4 रुपये अशी इडली असते मोठी. आणि सांबर बिंबर आपल्याला वाटतं तेवढं खायचं. तर तिथं अन्नधान्याचा जे दर आहे तो वेगळा आहे ना. तिथं लोकांना खर्च करण्याची जी किंमत द्यावी लागते अन्नधान्यासाठी ती वेगळी आहे. प्रत्येक राज्यात वेगळे आहे. आता थाळीनॉमिक्स नावाची कन्सेप्ट आपण पुढे बघणार आहोत. प्रत्येक राज्यात थाळीला किती खर्च येतो, व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण पुढे बघणार आहोत आपण, ते पुढच्या टप्प्यात येईल. तर ते वेगळं आहे. मग लकडावाल्याने त्यातल्या त्यात थोडं शहाणपणाचा विचार केला होता, त्याने जास्त अभ्यास केला होता. त्यामुळे त्याने काय केलं, प्रत्येक राज्याची वेगवेगळी किंमत पातळी असल्यामुळं त्यानं प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या दारिद्र्य रेषा सांगितल्या. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लकडावाला ते पण लक्षात ठेवा, तिथं दिलेलंच आहे. लिहून घ्या सर्व त्याला ओरिसा सगळ्यात जास्त ओरिसामध्ये आढळलाय. आणि एमआरपी पद्धतीचा वापर केला. आता युआरपी एमआरपी काय ते पण सांगतो मी. त्यानंतर सुरेशदादा तेंडुलकर 2005. अहवाल कधी दिलाय? 2009 ला दिलाय. 2005 अहवाल दिला 2009 ला. यांचा कधी नेमली समिती. स्वीकार का महत्वाचा आहे, तर पुढे जे नियोजन आयोगाचा टास्क फोर्स होता त्यांनी काय म्हणलं की दारिद्र्य मोजण्यासाठी योग्य पद्धत कोणती आहे? तेंडुलकर आहे. रंगराजांच्या समितीच्या शिफारसी आल्या पण सरकारने त्या वापरल्यात का? तेंडुलकरच्या समित्या वापरल्या जातात. त्यामुळे सगळ्यात महत्वाची समिती कोणती आपल्यासाठी?
त्यामुळे तेंडुलकरच्या ज्या समितीच्या स्वीकारलेली तारीख ती आपल्यासाठी पाठवायची. ते स्वीकारले त्याची 2011 2005 दिलं, 2009 5 नेमली, 9 त्यांनी अहवाल दिला आणि 11 त्याच्या शिफारसी स्वीकारल्या. आता मासिक दरडोई ही संकल्पना तेंडुलकरनं पण वापरली. पण आता तेंडुलकरचं वैशिष्ट्य काय बघा. तेंडुलकरनं काय केलं की दारिद्र्य मोजणीमधल्या 3 चुका सांगितल्या. आता तेंडुलकर समिती जी आहे त्याच्या समितीतले सदस्य पण लक्षात ठेवायचे आपल्याला. आता त्याच्यामध्ये अध्यक्ष स्वतः तेंडुलकर होते. त्यानंतर राधाकृष्ण सेनगुप्ता या तिघांचा समावेश होता. आता ह्याला शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं आपण. राधा सेन गय्या हे 3 सदस्य आहेत. त्याच्यावर 100% प्रश्न कुठल्या तेंडुलकर समिती खूप महत्वाची आहे. रंगराजांमधले पण सदस्य लक्षात ठेवायचे. राधा सेन गय्या हे 3 नाव एकत्रित लक्षात ठेवा तुम्ही तेंडुलकर समितीत. कारण हा चॅप्टर मोठा नाहीये, मात्र ह्याच्यावर येणाऱ्या प्रश्नांची संख्या जास्त आहे आणि प्रश्न डीप मध्ये विचारले जात आहेत. त्यामुळे तेवढंच मोजकच करायचं आपल्याला. राधा सेन गय्या हे 3 सदस्य आहेत, हे समितीचे सदस्य आहेत. राधा सेन गय्या, अध्यक्ष तेंडुलकर स्वतः. आता सुरेश तेंडुलकर ह्याच्याविषयी दारिद्र्य त्यांनी किती सांगितलेले आणि त्यांनी त्रुटी काय सांगितल्या ह्या बघूया आधी, त्यानंतर दारिद्र्यकडे जाऊया. दारिद्र्य किती सांगितली होती ते बघून घ्या. 2004-5 ला त्यांनी 446 आणि 578 सांगितली होती. 2009-10 त्यांनी 772 आणि 859 सांगितले. आपल्याला हे तर लक्षात ठेवायचं किमान. 2011-12 महागाईचा विचार करून 816 आणि 1000 रुपये. ₹816 आणि 1000 रुपये. हे आकडे लक्षात ठेवा, 816 आणि 1000 रुपये. आता मासिक जर विचारलं तर भागिले 30 करायचं. तिथल्या तिथं करा तुम्ही. 816 आणि 1000 एक लक्षात ठेवा. दोन्ही आकडे लक्षात ठेवू नका, दोन्ही पण लक्षात राहायचे नाही. काय काय जण काय करतात, मासिक पण लक्षात ठेवतात, त्यानंतर दर प्रतिदिन पण लक्षात ठेवतात. आयोग दोन्ही पद्धतीने विचारतंय. गेल्या वेळेच्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेला प्रतिदिन विचारलं होतं, बरोबर आहे का रंगराजनचं. तरी 816,000 ठेवा आणि त्यामध्ये पॉईंट मध्ये काहीतरी डिवायडेड बाय 30 करा. ज्यावेळेस प्रश्न तसा प्रतिदिन विचारलेला असेल त्यावेळेस 816,000 हे लॉक करून ठेवा डोक्यात. त्यानंतर आता त्यांनी 3 त्रुटी सांगितल्या. आता त्या 3 त्रुटीमध्ये त्यांनी 3 काही अडचणी आहेत किंवा काही चुकतंय दारिद्र्य मोजताना. त्यांनी काय सांगितलं की 73-74 पासून अलग्न ज्यावेळेस एक क्वांटिटिव्ह मेजर दिलं की टोपली दिली अलग्न 24 आणि 21 तर त्यामध्ये 3 घटक ह्याच्यावरच फोकस केले. त्यामुळं जी आपली दारिद्र्य रेषा आहे ती हंगर लाईन झालेली आहे. पॉवर्टी लाईन ही हंगर लाईन बनत चाललेली आहे. त्या 3 त्रुटीमध्ये त्यांनी सुरुवातीला काय सांगितलं की पॉवर लाईन ही हंगर लाईन बनलेली आहे. त्या पोषणापेक्षा सुद्धा जीवनावश्यक काही घटक आहेत. त्यामध्ये त्यांनी आरोग्य, कपडे, शिक्षण, ऊर्जा यासारख्या इत्यादी घटक सांगितले. पण त्यामध्ये त्यांनी काय ऍड करायला सांगितलं, त्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली त्रुटी काय तर हंगर लाईन सांगितली, ही पहिली त्रुटी आहे. दुसरी त्रुटी काय सांगितली त्यांनी, चलनवाढीचा निर्देशांक. चलनवाढ निर्देशांक आहे तो सदोष आहे. आता याच बाबतीत लकडावाला काय म्हणला होता, जीडीपी डिप्लेटर हे संयुक्तिक नाही आहे. जीडीपी डिप्लेटर हे संयुक्तिक नाही लकडावाला म्हणला होता. तेच जवळपास यांनी काय सांगितलं की चलनवाढीचा जो निर्देशांक मिसळला जातोय तो सदोष आहे. आणि तिसरी त्यांनी काय अडचण सांगितली होती की अन्न घटक आणि आरोग्य, शिक्षण हे सरकारच पुरवेल असं सांगितलं होतं. की सरकार अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी पुरवण्यात असमर्थ ठरलाय असं त्याचा अर्थ आहे. शिक्षण, आरोग्याची जबाबदारी दिली होती. सध्या जर बघितलं आपण, जर अंगणवाडीला पोरग पाठवायचं असेल तरी त्याला 12वी पर्यंत फुकट शिकलेले आहेत, बरोबर आहे का. ते मराठी शाळा किंवा गावाकडल्या शाळा त्याच्यामध्ये फीचा काय विषय नाही, तेच उलट खायला द्यायचे, गणवेश द्यायचे आणि
आरोग्य सरकारचं काम होतं, पण प्रत्यक्षात असं आहे का? नाहीये. त्यामुळं शिक्षण आणि आरोग्य हे सरकारच पुरवेल असं सांगितलं होतं. त्यामुळे त्याचा एक्स्ट्रा भार हा लोकांवर पडतोय. ह्या 3 त्रुटी त्यांनी सांगितल्या होत्या. त्यामुळे आता या त्रुटी जर स्वीकारायच्या असतील तर ते पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये त्यांनी 2 गोष्टी ऍड केल्या. अन्न, शिक्षण, आरोग्य. तेंडुलकरची पॉवर्टी लाईन बास्केट आणि रंगराजनची बास्केट ही दोन्हीची वेगळे. परत मी त्यात काय फरक आहे ते रंगराजन झाल्यानंतर सांगतोय. आपण बिटवीन द लाईन्स फक्त बघूया. तेंडुलकरच्या बास्केटमध्ये काय, त्यानंतर काय, शिक्षण आणि आरोग्य. काय काय अंतर्भाव करा त्या बास्केटमध्ये, अन्न, शिक्षण आणि आरोग्याचा अंतर्भाव करा असं त्यांनी सांगितलं होतं. आता यांना किती आढळलं दारिद्र्य? तर 93-94 आकडेवारी 50 आणि 31 होती. त्यानंतर 4-5 मध्ये 37.2% आढळलं, 41% ग्रामीण आणि 25% शहरीमध्ये. 2009-10 मध्ये 29% आढळलं, ग्रामीण मध्ये 33% आणि शहरीमध्ये 20%. आणि 2011-12 मध्ये 21.09% आढळलं, ग्रामीण मध्ये 25 आणि शहरीमध्ये 13. जवळपास निम्म आहे ग्रामीण आणि शहरी मधलं प्रमाण. ग्रामीण आणि शहरीचं जे प्रमाण आहे ते जवळपास निम्म आहे, 25 आणि 13. 25 आणि 13 तर 21.09 हे लक्षात ठेवा. काय तर हे समजतंय. आकडे कुठले लक्षात ठेवायचे आपल्याला? 4-5-9-10 पण लक्षात ठेवायचे आणि 11-12 पण लक्षात ठेवायचे. तेंडुलकर समिती खूप महत्वाची आपल्यासाठी. 37%, 29% आणि 21% असा दारिद्र्याचा ग्राफ आहे. हा उतरताच आहे. जवळपास सगळ्या समित्यांनी जे दारिद्र्याचा ग्राफ सांगितलाय तो उतरताच सांगितलेला आहे. 4-5 ला 37, 9-10 ला 29 आणि 11-12 ला 21.9 हे सगळं विचारून झालेलं आहे आयोगाचं आतापर्यंत. त्यामुळे सगळे आकडेवारी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता परत वरच्या साईडला एक टाइम लाईन अजून एकदा लिहून घ्या, जे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. जे जांभळ्या लाईनवर लिहून घेता ना तुम्ही, ते शब्द न शब्द पाठ करायचा आहे. आता सर्वाधिक दारिद्र्य हे सगळं वाचल्यानंतर परत कन्फ्युजन होते. ओरिसा आहे का, बिहार आहे का, छत्तीसगड आहे, ते डोक्यातच राहत नाही. त्यामुळं ते बाजूला काढून घेऊया आपण. सर्वाधिक दारिद्र्य त्याचा फायनल वरच्या साईडला निकाल लावू आपण. 1977-78 त्यामध्ये ओरिसा पहिला आहे असं सांगितलं कोणी होतं? लकडावालाने. 77-78 मध्ये सगळ्यात जास्त दारिद्र्य कुठं आहे? ओडिसामध्ये. सांगितलं कोणी होतं? लकडावालाने सांगितलं होतं. समजतंय? त्यानंतर पुढे बघूया. लक्ष द्या इकडं. त्यानंतर 1999-2000 मध्ये काय झालं? साईन कुठपर्यंत आले? कोणी खिशात बिशात घालू नका, ते देऊन टाका. फक्त साईन करणं महत्वाचं नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचणं पण महत्वाचं आहे. साईन करून काय उपयोग नाही. थांबा थांबा, हे ह्यांचं झाल्यावरच वर येईल. ते झालं, दोघं तिघांचं राहिले फक्त. कुणाच राहिले अजून? कुणाकडे आता ते एकत्रित असेल ना तर फाडून द्या. एक एक पान द्या, परत स्टेपलर मारू आपण. काढताना व्यवस्थित काढा, तुकडे करून आहे त्याचे. सर 2 भाग करा फक्त, 2च भाग करा. ते नको का? राहू द्या मग. तुमच्या पद्धतीने करा. 10-15 जण राहिलेत, त्यानंतर तुमच्याकडे. असू दे, येणार आहे तुमच्याकडे. थांबा, लक्ष द्या इकडं. तुमचं झाल्याशिवाय सरांना माघारी जाऊ देणार नाही आपण. थांबा.
पुढे बघा 1999 आणि 2000 ह्याच्यामध्ये ओरिसाच होता पहिला. झालं का? एकोणीसशे 99 2000 त्यावेळेस कोणी मोजून आयोगानं मोजलो. त्यानंतर 2004 मध्ये बिहार पहिला होता सर्वाधिक दारिद्र्यात, आणि त्यावेळेस कोणी मोजलं होतं? तेंडुलकरने. 11-12 मध्ये 2000 त्यावेळेस सुद्धा पहिला होता आणि मोजलं कोणी होतं? तेंडुलकरनेच. कोणत्या वर्षी सर्वाधिक दारिद्र्य कुठं होतं आणि कोणत्या समितीने मोजलं होतं? आता ते एका एका पिक्चर मध्ये तुमच्या लक्षात राहील. ओरिसा, त्यानंतर बिहार आणि छत्तीसगड असा तो सर्वाधिक दारिद्र्याच्या पहिल्या नंबरच्या राज्याचा प्रवास राहिलेला. आता याच्यामध्ये ज्यावेळेस तेंडुलकरनं मोजलं होतं ना, लक्ष द्या, 11-12 मध्ये आहे ना, तेंडुलकरनं ज्यावेळेस मोजलं होतं त्यावेळेस 11-12 मध्ये सगळ्यात जास्त कुठलं होतं? छत्तीसगड 1 नंबरला होतं, 2 नंबरला बिहार, 3 नंबरला मध्य प्रदेश आणि 4 नंबरला महाराष्ट्र होतं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दारिद्र्याच्या लोकसंख्येमध्ये सगळ्यात जास्त उत्तर प्रदेश 1 नंबर आहे. लोकसंख्येचा जर विचार केला तर उत्तर प्रदेशच येणार आहे. 2 नंबरला लोकसंख्या कोणाची आहे? बिहारची. 3 नंबरला दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या मध्य प्रदेशची आहे आणि लोकसंख्येनुसार महाराष्ट्र चौथा आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या 20 कोटी आहे. त्यामुळे लोकसंख्येचा जर विचार केला, दारिद्र्य रेषेखाली येणारी लोकसंख्या, तर त्यामध्ये 1 नंबरला कोण आहे? उत्तर प्रदेश आहे. आणि प्रमाणाचा जर विचार केला तर 1 नंबरला कोण येणार आहे? छत्तीसगड येणार आहे. तर इथं प्रमाण लिहा, दारिद्र्य प्रमाण असल्या सर्व दारिद्र्याचं प्रमाण. आणि प्रश्नामध्ये पण चेक करायचं, प्रमाण विचारलंय का लोकसंख्या विचारलंय. प्रमाण विचारलं असलं छत्तीसगड, लोकसंख्या विचारलं असलं उत्तर प्रदेश असते, कारण त्यांची लोकसंख्या 20 कोटी. त्यांनी 14ला दिला. परत तसंच करायचं. 2012 ला नेमणूक, 2014ला केला. आणि सरकारनं अजून याच्यावर काय म्हणजे त्यांच्या समिती शिफारसी अंमलात आणलेल्या नाहीत अजून, पण आपण तेंडुलकर समितीच्या शिफारसीचाच वापर करतोय. तर ह्याचे जे सदस्य आहेत ते पण लक्षात ठेवायचे. आता आपण दत्त सुंदरमचं पुस्तक वापरतोय, म्हणजे एमपीएससी वापरते प्रश्न काढण्यासाठी, सेटर वापरते, त्यामुळे दत्त सुंदरम लक्षात ठेवणं सोपं आहे. तर इथं लिहून घ्या. तिकडे आपण जसे सदस्य लक्षात ठेवले तसे इथं पण लक्षात ठेवा. दत्त सुंदरम व्यासदेव, दत्त व्यास आणि देव हे 4 सदस्य आहेत. तर राधा सेनगाई या कसं लक्षात ठेवलं नाही, तर दत्त सुंदरम व्यासदेव हे 4 सदस्य लक्षात ठेवा. रंगराजन समिती 12ला नेमली, 14ला अहवाल दिला. दत्त सुंदरम व्यासदेव. बाहेर बघून उघडा, गाड्या पाडचाल बाहेरच्या, गाड्या चिटकून लावलेल्या आहेत. दत्त सुंदरम व्यासदेव. लक्ष द्या, नाही तर उद्या एक ठिकाणी सही करायचे, 4-5 जण बघून काय नाही होणार, आणि तुम्ही बोलल्यामुळे फास्ट येणार नाही तुमच्याकडे. इकडे समोर बघा सगळे. तर बघा, त्यामध्ये 4 आवश्यक घटक सांगितले आहेत. मागे आपण तेंडुलकरचं बघितलं होतं, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं? अन्न, आरोग्य आणि शिक्षण. तेंडुलकरच्या बास्केटमध्ये काय तिथं तुम्ही कम्पॅरेटिव्हली पण लिहू शकताय. तेंडुलकरनं काय सांगितलं होतं? अन्न, आरोग्य आणि शिक्षण. आता हे रंगराजननी 4 गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा,
शिक्षण, कपडे, निवारा म्हणजेच काय, अन्न, वस्त्र, निवारा, हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं आहे. आणि वाहन प्लस इतर घटक, इतर घटकात सगळंच येणार आहे. यांनी महत्वाचे 4 घटक सांगितले होते: अन्न, वस्त्र, निवारा, वाहन खर्च. वाहन खर्च आता महत्वाचा आहे, कारण शहराचा व्यास वाढतोय, त्यामुळं वाहतुकीचा जो संबंध आहे तो रोजच येतो आपल्याकडे. गावात आपल्याला चालत किंवा आपण कधीच वाहनाचा वापर करत नाही, खूप कमी वापर करतो गावातल्या गावात फिरायला. पण मेट्रो सिटीज असतील किंवा शहरामध्ये वाहन खर्च सुद्धा दैनंदिन जीवनाचा भाग आहे. त्यामुळे वाहन खर्चाचं जे ऍडिशन आहे ते रंगराजांनी केलं होतं. वाहन खर्च विशेष लक्षात ठेवा, बाकी अन्न, वस्त्र, निवारा हे लक्षात राहीलच. आता आधी बघा, लकडावाल्याने युरोपीय एमआरपीचा वापर केला होता आणि ह्या रंगराजांना एमएमआरपीचा वापर केला. एमएमआरपी म्हणजे काय आहे, तर आपण वरच्या साईडला घेतलेलं आहे, ते एकदा फक्त बघूया. युआरपी, एमआरपी आणि एमएमआरपी ह्या तिन्हीचं कंपॅरिझन वरच्या साईडला दिलेलं आहे, ते तुम्हाला सांगतो, पुस्तकात पण आहेच. आता युआरपी, एमआरपी आणि एमएमआरपी हे परत आपण शेवटी लिहून घ्या. युआरपी म्हणजे काय, तर सर्व उपभोग्य वस्तूच्या 3 दिवसाच्या संदर्भ कालावधीचा वापर केला जातो आणि त्यानुसार आकडेवारी काढली जाते. एमआरपी मध्ये काय असतं, मिक्स्ड रिकॉल पिरियड, यामध्ये 5 गैरखाद्य वस्तू, त्यामध्ये कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण आणि आरोग्य याच्या 365 दिवसाच्या संदर्भ कालावधीचा वापर केला जातो आणि इतर वस्तू 30 दिवसाच्या. आता हे 365च का, तर कपडे काय महिन्याला वेगळे लागत नाहीत आपल्याला, चप्पल काय महिन्याला बदलत नाही आपण, किंवा शिक्षण, आरोग्य सुद्धा महिन्याला होणारे खर्च, वर्षाला होणारे खर्च. त्यामुळे ह्याचा विचार आपण 365 दिवसासाठी करतो आणि बाकी गोष्टीसाठी 30 दिवसाचा विचार करतो. बरोबर आहे का? आता एमएमआरपी मध्ये अजून पुढे काय गेलं, तर 365 30 आहेच एमआरपी सारखं, त्यापर्यंत त्यासोबत 7 दिवसाच्या खाद्यपदार्थाचा सुद्धा वापर केलेला आहे. एमआरपी मध्ये 7 दिवसाला लागणारे कुठले असतील, तर आठवड्याला आपण काय आणतो, तर अंडी, मटण, त्यानंतर फळे असतील, मसाला असेल, तंबाखू, पान, ज्याला गरज आहे त्याला, ते आपण आठवड्याला एकदा आणून आणि हे आता केन्स जो होता ना, त्याने इफेक्टिव्ह डिमांड याविषयी सांगितलंय. इफेक्टिव्ह डिमांड म्हणजे काय, तर त्यांनी एक कन्सेप्ट सांगितला की जर समजा आहे ना, डिमांड, इफेक्टिव्ह डिमांड म्हणजे काय, तर जे एकूण मागणी आहे, म्हणजे टोटल डिमांड आहे आणि टोटल सप्लाय, तो ज्या ठिकाणी छेदेल. आता त्यांनी उत्पन्न एका ठिकाणी दाखवलंय, दुसऱ्या ठिकाणी रोजगार दाखवलाय. आणि उदाहरण देताना सरांनी पण उदाहरण दिलंय, समजा आपण जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट दिलं तर प्रत्येकाच्या हातात पैसा येईल आणि प्रत्येक जण खर्च करेल, अर्थव्यवस्थेला सुद्धा त्यामुळं चालना मिळेल. आणि एक पॉईंट असा असेल की ज्यामध्ये समजा ही लाईन जी आहे, ती लाईन रोजगाराच्या लाईनला छेदेल आणि हा जो पॉईंट आहे तो इफेक्टिव्ह डिमांड, त्यामध्ये मॅक्झिमम सगळ्यांचा लाभ होईल. समजा एक एम्प्लॉयर आहे, एम्प्लॉयरला 2 लोकांना काम देण्याच्या ऐवजी जर 3 लोकांना काम दिलं तर 3 लोकांच्या हातात पैसे येतील आणि ते परत खर्च करतील, आणि खर्च केल्यानंतर काय होईल, तर डिमांड वाढेल आणि डिमांड आणि सप्लाय हे ज्या ठिकाणी जुळेल त्याला इफेक्टिव्ह डिमांड म्हटलं जातं. तेवढंच फक्त पॉईंट आहे, बाकी काय त्यामध्ये करायची गरज नाही. हा टॉपिक इथं संपतोय, राहिलेला पाठ आपण एचआरटी मध्ये कव्हर केला. थांबूया.